नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग आणि मऊसूत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे कोथिंबिरीचे पराठे बनवणार आहोत. चला तर असे खमंग असे हे पराठे कसे बनवायचे ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. ही कोथिंबीर मी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यातलं पाणी मात्र थोडं देखील ठेवायचं नाही आहे. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे. अशी कोरडी कोथिंबीर दिसायला हवी. चला तर आता पाठीमागचा जो देठाचा भाग म्हणतो आपण तो काढून ठेवलेला आहे आणि बाकीची कोथिंबीर मी अशी बारीक या पद्धतीने कट करून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, इथं होता होईल तेवढी आपण कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता की इथं मी सगळी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर आता काय करायचं, एक परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये मी एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ म्हणजे आपण साधं आपलं जे चपाती बनवतो ते पीठ घेतलेलं आहे आणि एक बाऊल म्हणजे 2 वाट्या इथं पीठ आपलं बसलेलं आहे. त्याच पाने आपण इथं अर्धी वाटी इथं आपण बेसन पीठ टाकणार आहोत. बेसन पिठाने खमंग असं आपलं हे पराठे बनणार आहेत. आता इथं जर मी मिरची वगैरे घेतलेलं आहे, हे म्हणजे मिरची आणि लसूण आणि अद्रक हे बारीक असं कूट करून घेतलेलं आहे. बघा 4 मिरच्याच घेतलेल्या आहेत फक्त, तिखट तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर जिरेची पूड टाकायची आहे, 2 चमचे तीळ टाकायचे आहे, लाल तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे तो म्हणजे साखर. अगदी अर्धा चमचा 1 चमचा साखर इथे टाकायची आहे. त्यानंतर हळद पूड टाकणार आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जेवढी आपण कोथिंबीर घेतलेली होती तेवढी भरपूर प्रमाणामध्ये इथं आपण कोथिंबीर वापरायची आहे. होता होईल तेवढी भरपूर कोथिंबीर आपण यात टाकणार आहोत. आता आपण मेन ह्यात आणखीन एक मिक्स करायचं आहे. टेक्स्चर वगैरे इतकं छान येणार आहे पराठ्यांना, त्यासाठी आपण इथं 2 चमचे दही टाकणार आहोत. लक्षात ठेवा, दह्यानं अगदी खमंग आणि एक वेगळ्याच टेक्स्चरचं, वेगळ्याच चवीची हे पराठे बनणार आहे. त्यामुळे दही मात्र हमखास घालायचं आहे. चला तर आता हे सगळं आपण काय करायचं आहे, जे काही मसाले आपण पिठामध्ये टाकले ते सगळे आपण एकजीव करून घ्यायचं आहे. लगेचच पाणी घालण्याची गडबड करायची नाही. काय करायचं, थोडं आपण पूर्ण हे कोथिंबीर आणि हे जे मसाले पीठ वगैरे आहे हे सगळं एकजीव झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हा एक छान असा गोळा बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की मी अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये इथं पाणी घालणार आहे आणि मस्त असा एक गोळा बनवून घेणार आहे. लक्षात ठेवा, इथं आपण जेव्हा पीठ मळत असतो तेव्हा पीठ मळताना पाण्याच्या अंदाजानुसारच पीठ मळायचं आहे. अगदी घट्ट पण ठेवायचं नाही आणि अगदी पातळही नाही. चपातीचं पीठ जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असावं. चला तर आता हा गोळा तयार झालेला आहे. आता एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण ह्याला भिजण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर याचे पराठे बनवूया. 10 ते 15 मिनिटे तर झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि छोटे छोटे गोळे करून घ्या. तुम्हाला जेवढा पराठा हवा आहे तेवढे तुम्ही गोळे करून घेऊ शकता. बघा छान असं हे पीठ आता मुरलेलं आहे आणि आता या पद्धतीने मी आता इथं सगळे गोळे करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता की मी आता इथं 4-4 आणि 5-5 असे मी पराठे लाटणार आहे. त्यामुळे मी 4-5 असे गोळे करून घेतलेले आहेत. चला तर आता काय करायचं, गोळे तर सगळे बनवून झालेले आहेत. आता आपण एक पोळपाट घ्यायचं आणि त्या पोळपाटावरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि हा पराठा लाटून घ्यायचा आहे. इथं तुम्ही चपातीची घडी जशी घालता तशी घडी पण घालू शकतो आणि किंवा डायरेक्ट देखील आपण याला गोल आकार देऊन हा पराठा लाटू शकतो. लक्षात ठेवा, इथं पिठाचा वापर करायचा नाही, कारण पिठाचा वापर जर केला तर तुमचे पराठे वातड होतात आणि खुसखुशीत होत नाहीत, मऊ सूत सॉफ्ट असे बनत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे इथं आपण की पिठाचा वापर करायचा नाही. न पीठ लावता आपण हे छान असे पराठे लाटून घेणार आहोत. बघा तुम्ही पाहू शकता की कितपत मी इथं पराठे लाटलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे सगळे मी काय करणार आहे, जेवढे 4-5 गोळे करून घेतले होते तेवढे मी लाटून घेणार आहे आणि लगेचच भाजायला घेणार आहे. पाहू शकता की अगदी तेल लावल्यानंतर व्यवस्थित असे सरकतात आणि व्यवस्थित असे हे पराठे बनतात, तुम्ही पाहू शकता. बघा छान असे गोल गोल आकारामध्ये मी हे पराठे लाटून घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं, भाजून घ्यायचं आहे. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं अगदी किंचितसं तेल टाकायचं आहे आणि हा पराठा टाकून द्यायचा आहे. आता टाकल्यानंतर लगेचच उलटपालट करायचं नाही. सर्वप्रथम आपण याला हाताने पलटणार आहोत आणि नंतर काय करणार आहोत, आपण चमचा वगैरे वापरून
आपण हे पराठे उलटपलट करायचे आहेत. तेल तुमच्या आवडीनुसार तेल, तूप काहीही वापरू शकता आणि छान खमंग, खुसखुशीत आणि खमंग असे हे आपले पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे. आता तुम्हाला मी इथं दुसऱ्या स्टेपमध्ये देखील पराठे हे भाजून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता की मी अगदी गॅस मोठा ठेवूनच इथं पराठे भाजलेले आहेत. लक्षात ठेवायचे आहे ही मेन आपली टीप आहे, ती म्हणजे गॅसची फ्लेम ही मोठीच असायला हवी आणि मोठ्या गॅसवरतीच आपण काय करायचं आहे, हे जे पराठे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. बघा भन्नाट चवीचे आणि भन्नाट टेक्स्चरचे असे हे पराठे बनून तयार झालेले आहेत. चला तर अशा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीरच असते आणि अशा भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घातलेले खमंग आणि सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून असे खमंग पराठे तुम्ही बनवू शकता. आणि मस्त असं हे तुम्ही चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी म्हणा, वेगवेगळे सॉस म्हणा, अशा कशाबरोबरही तुम्ही हे सर्व करू शकता. तुम्ही पाहू शकता की कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे. तुम्हाला मी इथं एक पराठा असा मोडून मी दाखवत आहे. बघा तुम्ही पाहू शकता की किती सॉफ्टपणा त्याला आलेला आहे. अगदी वयस्कर ते लहानांपर्यंत सगळेच घरातले आवडीनं खातील असा हा पराठा बनून तयार झालेला आहे. वरून थोडीशी तुम्ही कशाचीही चटणी टाकू शकता. मी इथं शेंगदाण्याच्या चटणीबरोबर असा रोल बनवून देत आहे आणि असा रोल बनवून तुम्ही या पराठ्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता भन्नाट चवीचे आणि भन्नाट कलरचे पराठे इथं तयार आहेत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि